गाडी तिकडे कोमलच्या दातात काय टाकलाय कोणी चांगलं मटणा खायला मम्मी नको ना माहेरची साडी. गुड मॉर्निंग, कसे आहेत सर्वजण. आणि कालचा हळदीचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये. आज चाललंय ऋतूच्या हळदीत आणि उद्या लग्न आहे तिचा. आणि गँग वगैरे सर्व आम्ही कोण असणार आहे काय असणार आहे नक्कीच तुम्हाला. आता ही गाडी मला खाली दिसते ना, तुम्हाला थोड्याच वेळात भरलेली दिसेल आणि मेंबर्स कोण असतील ना ते तुम्हाला नक्कीच कळेल. ऑब्विसली तुम्ही इंट्रो वगैरे बघितलेला असेल तर कोमल असेल, दिव्या, सोनल, अपूर्वा, साक्षी हे तुम्हाला समजेलच. तो आपण आता निघतो इकडून. तर आजचा ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा कारण की इकडून ते ऋतूच्या गावापर्यंत किती काय मजा करणार ते नक्की समजेल तुम्हाला. आणि ती अलिबाग बोलते पण अलिबागला काय राहत नाही, अलिबागपेक्षा जवळच राहते. अलिबाग नुसतं नावाला अलिबाग काय नाही, तो पनवेललाच राहते ती. पनवेल क्रॉस केला का पोहोचलो आपण तिच्या गावात. हो, नुसतं अलिबाग करते ना. लास्ट टाइम साखरपुड्याला पण असं झालं, अलिबाग बोलले ना. आम्ही अलिबागला रूम घेतला आणि अलिबागवरून तिच्या गावी यायला आम्हाला 2 तास 1.5 तास लागले. मला बाबा याच्यात आपले पनवेलमध्येच आहे त्यांचं. तर निघतोय आता इकडून. आणि काल ना खूप मजा केली आम्ही, खूप म्हणजे खूप जास्त मजा केली हळदीला. त्याच्यानंतर रूपांश, सॅमी आणि माझा डान्स तर तुम्ही बघितलेला असेल. त्यामुळे डान्समध्ये म्हणजे खूप सारा एन्जॉय केला आणि खूप धमाल केली एकदम. सो आता निघतो. कोमल वेट करते स्टेशनला. आप ऐसा मत चालू करो जब हमें पता ही ना हो. मैंने चालू भी किया तो मेरे ऊपर रहता ना एडिट करना है कि नहीं करना. इतने गोरे थे. हाँ यार, oh my God. बघितला आम्ही कॅमेरा कधीपासून चालू करून ठेवलाय, जसं तुम्ही बघितलाच असेल. बोलायचे पहिला दिव्यानी कसा जाऊ कसा दिव्या एकदा काढ. दिव्या ये ना एकदा ये ना. काय विषय तुझा बाबा एक दिव्याच चमकते, जास्त ऊन पडते वाटते. नाही रे, आपलं ते सटकन सटकलं. काय सटकन सटकलंय. असू द्या, तुम्हाला तर माहिती आहे 9 वाजता निघालेलो आम्ही. आणि अजून लेट नाही केलं हे पण सांग जरा. हा, कोमलने आज पहिल्यांदा लेट नाही केलाय ना. तर कोमल नेहमी लेट असते, नेहमी पहिल्यांदा उशिरा नाही केला. येलो कलरचं काहीतरी घालून आले, काहीतरी काय कुर्ती घातली जीन्स वरती. हिचा एकतर दिव्याला ती बिचारी साक्षी ऐक ना, 2 जण उतरा आणि बोला अरे ती रेंज रोवर मध्ये बसणार का क्रिएटा मध्ये बसणार आहे, कोण तुम्ही ठरवा असा. शपथ तिने इग्नोर केलं की काय नाही, तिला समजलं काय बोलू. मलाच कॉल करते, गाडीत बसायचं आहे. मित्र हा म्हणजे ऑलरेडी त्यात बसलेली पण आहे. पुढच्या गाडीत बसणार ती रेंज रोवर पण आपली आहे आणि ती पण आपली आहे. कोणत्या गाडीत बसणार, रेंज रोवर मध्ये बसणार की कारण की याच्यामध्ये अर्धे आम्ही बसलोय. मग तू बोनटवर बस, तापशील तरी. नाही तू नाही तापली, आता गाडीत बसल्यावर तुला समजेल कोण तापलाय. ए जा तुम्ही दोघी त्याच्यात बसा, मग आम्ही असं निघतोय. चला भेटू आपण तिकडे. चलो
ती बघा इथे आपल्या मित्राची रेंज रोवर आहे. आमच्या समोर तिकडे बसायला तुला मला कुठे पण चालेल तू लगेच तिकडे चालली. आम्ही कधीपासून इथे थांबलोय. असं नसतं ना यार. तुला रेंज रोवर दिसली म्हणून बघ ना तशा ना. मी सिरियसली बोलते. मी मला कुठे पण बसवा. आपण ऍडजस्ट करू ना. कसं घालून आलेस हळद आहे भाई मैत्रिणीची. हा मी काळं घालून आली आहे गाईस. यार मी गेल्यावर चला बस चला. नारळ घेऊन घाला. अरे यार मला माफ करा. तुला पत्र तू येत नाही चालली हा तिला त्याच गाडी जाते तू. मग ठीक आहे. तिची बॅग आहे. टिकी ओपन डिक्की ओपन आहे. अरे एक नंबर. आव ना दादा याला काय बोलतात? चिकन लपेटा बोलतात याला. चिकन लपेटा. अजून काय काय फेमस आहे दादा आपल्याकडे? लपेटा आणि चिंबोऱ्या बी फेमस आहेत ना. सुरमईची बोटी बी एक नंबर लागतं. पापलेटची बी एक नंबर लागते. इथे दाल खिचडा आहे बघा. हे पोरीचं दाल खिचडा. तुझा हल्दीच चाललीस ना तू म्हणून तुला येल्लो आलाय. तुला येल्लो आवडतं. पहिला जेवून घेतो मी. जाम भूक लागली मला. जाम भूक लागली जाम. लिंबू बी पिलते इथं. आयुष्यात लोक लिंबू पिलतात. लपून लपून खातात. लपून लपून टिश्यू पेपर मध्ये भरून चालवलंय. आणि टिश्यू पेपर मध्ये भरून चालवलंय. बाबा बाबा. आणि हे बघा इथे यांचं चालली चर्चा की काय खायचं काय पियायचं. आणि चलो जेवलोय आता. निघालो जेवून. आणि नेहमीप्रमाणे इथं लपेटाचा जो हॉटेल आहे बघा. इथं साईकृपाचं हॉटेल आहे या साईडला. साईकृपा लपेटा हॉटेल. आणि हा हॉटेल खूप फेमस आहे या साईडला. त्यांचं हां तर नक्कीच खरोखर खूप भारी असतं. आणि इथं आपले अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. सलाम. आम्ही आता वरती आलोय. अजून काय पाहिजे बायानं मला? मोटार म्हणतान बाबीराला मोटार. मोटारीचे नादान माझ्या बाया झाल्या कारगर. बाया झाल्या कारला म्हणतान फिराला मोटार कारगर. पोचले रितूकडे. आणि इथे बघा तयाऱ्या चालू आहेत. इच्छी इथे जायला बी तयारी. हे फक्त लिपस्टिक लाव. ओय तू आईच्या कमाला तू बी पावडर लिपस्टिक लावते का काय? मी इलेक्ट्रॉनिक सामान जमा करते. अरे बापरे. कारण का चार्जिंग नाहीये. 9 वाजल्यापासून ट्रॅव्हल करते. 8 वाजल्यापासून. बरोबर आहे. पॉवर बँकची खूप गरज असते अशा टायमाला. कॉन्टेंट क्रिएटर आहे ती. बरोबर. खूप छान. एव्हरी इलेक्ट्रॉनिक. ओ माय गॉड काय बोलली का बाई. चला आलोय मांडवा मध्ये. इथं बच्चा पार्टी आहे या साईडला. बाबा बाबा नुसता ब्लॉगर नुसता. आपल्या लोकांच्या लग्नात व्हिडिओग्राफर ठेवायची गरज. सब ब्लॉग सब सब सब
सब ब्लॉग मध्ये करून मी खाली रितू बसवलं. हा अरे आम्ही नव्हतो ना हलत लावायला जे आम्ही लावतो बाबा थांब. कसं वाटतंय? मस्त वाटते खूप मस्त दिसते तिच्या भाषेमध्ये मस्त दिसतेस. अरे बघ काय लागलंय. म्हणजे नेक्स्ट टाइम मला लागणार आहे. हा नवरीची हळद लागली म्हणजे तुला. पुढचा नंबर कोमलचा आहे. हा कधी ठरलंय कधी ही हळद कोमलला लावूया आपण. दिव्यावरतून स्वतःच बोलते नंबर आहे. माझा नाही. छोट्यापासून सुरुवात केली आहे ना. बरोबर छोटे सर्व हा बरोबर. महेश महेश अरे नाही लावले माझी व्हिडिओ पण नाही बघितली. अरे फोटो काढा जरा उभी राहा चल बसू नको जा. अरे हे चुडा तुटेल पागल. थांब इकडे थांब. हा मग सांभाळून ठेव पागल आजपासून तुझी सुरुवात आहे. मग आम्ही गाडी बिंदास येस मी देईन कुठे आमच्याकडे प्रेम नाही. आमचा प्रेम संपलाय. मला पण पाहिजे. आमचा प्रेम संपलाय. प्रेमाने लाव. पीछे तो देखो पीछे अरे एवढा हालत लागले काय करणार. जाऊ दे साडी आता गेली. तू पण असू दे. आमच्या पोरीचा चेहरा बघून ठेवा आता आणि संध्याकाळी एक नंबर भारी दिसल. आता पण खूप भारी आता कसं लग्न झालं दिसल पण भारी दिसल. एक नंबर नवरीबाई दिसल आणि तयारी असेल ना कडक. अब जलने वाले इधर से सामने दिख रहे हैं तुमको लड़कियां. हमारे में कोई जलता विलता नहीं इसलिए हम लोग एक है अभी. कितने सालों से. हे बघा कावीळ झाली आता आम्हाला. दॅट्स मी. एवढा गोरा दिसतो तेवढा गोरा नाही. चल इकडे बघ. बघ हा गाईस. मला पण असं मोबाईलचे सेटिंग करून 150 देगी तिला पण तेवढंच गोरं व्हायचंय तुझ्या एवढं. ऍक्च्युली ती हाय फेअर पण काय माहितीये का तिला आवडत नाही जास्त गोरं दिसलं. पोरं पागल होतात. हा प्रॉब्लेम. कसं एवढा गोरा होतो. ते That is the problem. That is the problem. Oh my God. माझ्या हात पिवळे झाले. चला तिकडून निघालो आणि आपण आलोय दिव्याच्या घरी. आणि सर्वात पहिला आपली माऊलीच म्हणजे एकविरा आईचा फ्रेम. एवढी सुपर फ्रेम बनवली एकविरा आईची. सुपर आणि मस्त. हे खूप भारी बनवली फ्रेम. मस्त वाटते. अरे वरची फ्रेम तर तू बघितलंच नाही. थांब जाऊ ना. पागल नाही होणार ना पण बघून मी. जर फ्रेम बघून पागल होणार वरची तर मी येणार नाही. पागल झालो तर मी येतो नक्कीच. आणि इथं हा घरात डिस्को दिवाणे. ओहो 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 स्वामी समर्थ आणि मंडळी आहे तिथं. आम्ही आलो चेंजिंगला. चेंज वगैरे करू आणि वाजले बघा 7. आणि ठीक नेक्स्ट ब्लॉग पण मी इथूनच चालू करणार. 7 वाजलेत ना. 7 आता बघूया इथून निघायला किती वाजता ते. तुम्हाला सांगितलं 7च्या नंतर भेटतो. पण मला दिव्यानी वरती बोलवला काहीतरी दाखवत आहे तुम्हाला. थांबा. ओ
एकविरा माते की जय. एकदम खतरा खतरा बाई, हे सिस्टम आहे ही सर्व सिस्टम. हे आहे आईवरचा प्रेम आपल्या दिव्याचा, म्हणजे आपल्या सर्वांचाच आहे, पण नक्की तिच्या घरी दोन्ही फ्रेम जाम भारी आहे. मस्त बनवलं आहे, म्हणजे कॉन्सेप्ट ज्याने कोणी केला असेल ना जाम भारी आहे. भारी वाटतं एकदम, सही वाटतं. हो हो छान, पण खूप भारी वाटते खरंच. असं एक नंबर कडक. आणि दिव्याचा घर एकदम हायवेलाच बाजूला आहे, म्हणजे काय टेन्शनच नाही. समोर हायवे लगी इथं घर, एकदम टेन्शनच नाही. चला कधी पण यायचं असेल कधी पण या, बिंदास DM करा दिव्या पाटीलला, दिव्या डी पाटीलला. आपल्यासाठी आहे. असं द्या. आम्ही आता तयारी करतो आणि बघूया सर्व कसे दिसतील, तुम्हाला समजेलच. एक मिनिट इकडे मी तुम्हाला दाखवतो बघा. हा चेहरा बघून ठेवा. सोनल माझा फेवरेट. ओके. हे कोमल इकडे बघ, ही बघा ही कोमल. मी छानच दिसते. ठीक आहे बरोबर. आणि राहिला कोण आता इकडं? हे अपूर्वा कुठे? हा ही बघा ही अपूर्वा. हे सर्व चेहरा दाखवून ठेवते मी, नंतर चेंजिंग झाल्यावर. मोठे आणल्यान करे पेंदुले द्या. पेंदूरले बाबा. अरे बोद्या बोद्या येते. हा बोधे बोलतात आपल्या इकडे, आमच्या इकडे बोधी, बोधी चिंबोरी असे दाबतात ते दाबल्यावर. ही बघ. तू औषधी घाबरत नाही बाबा. हे बघ घाबरतच नाही तिच्या अंगावर. बाबा मला ते मारत नाही. मारत नाही, म्हणजे चावत नाही. सावध. हे बघ आता हिने काम घेतले फास्ट काम करायला. कवा कुक विथ दीप या बन ना दिव्या. काय हे असं बनवायचं जेवण वगैरे दाखवत जा ना इकडे आल्यावरती. दीदी चला मी आराम करतो. चल साक्षी घाबरते चिंबोऱ्या ना. अरे चावी आहे चावी. ए नको ए नको बेकू नको बेकू नको. असं घाबरत होणार तर घाबरत दिला. एकच आहे मोठी. काय डेंजर घाबरते रे, एकदम डेंजर. मी सांगितलेलं आता 7 वाजता कंप्लीट आम्ही मेकअपला घेणार आहे. वाजलेत बघा 1.5 तास. 1.5 तास करायला खूप वेळ लागला. 1.5 तास. 1.5 तासाची मेकअप बघा किती भारी झालेली आहे. बघा ही आहे जास्त मेकअप मॅच मी केलं. आम्ही तर काहीच नाही, वी आर नॅचरल ब्युटी. ओके. ओ माय गॉड. ओ बाबो खूप छान मस्त. तुम्हाला इथं आणि इथं बघा लिंबू कलरची साडी. मस्त की मुलींमध्ये भरपूर शेड्स असतात तसं या येल्लो मध्ये पण भरपूर. ओ बरोबर बरोबर. नाही बरोबर बोलले. असे मस्त. अरे हो रे. लिंबू कलर. ओके हल्दी कलर. हा केसर कलर. केसर का जास्तच काय झालेलं आहे केसर. ओ इकडे बघ. हा चलो सोनल कोमल साक्षी मस्त दिसताय खूप छान. आणि त्याच्यानंतर लिंबू कलर दिसला तुम्हाला, हल्दी कलर दिसली. आणि हा कुठला कलर ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा तुम्ही. हा कुठला कलर आहे? येल्लो मध्ये पण अजून कुठले तरी शेड आहे. वेगवेगळे सर्वांचे वेगवेगळे झालेले आहेत आणि सर्व झालेले रेडी. चला बाबा निघू चला. यांची चालली रील. रील त्यांची रीलच खपत नाही आणि खूप. चलो आणि मॅकची ड्रेसिंग कसं वाटतंय? छान वाटतंय. मी आल्या पहिलेच सांगितलं, पहिली माझी पकड मोबाईल. कसं वाटतंय नक्की सांगा. मॅकला कमेंट होती की ओ माय गॉड लुकिंग हीरो. थैंक यू सो मच. मेरी बहना ने बोल दिया बस बात खत्म. बाकी कोई बोले या ना बोले मुझे इससे कुछ फर्क नहीं पड़ता. चलो निकलते ने. खूप उशिरा झालाय सारा. जाम उशिरा झालाय. सो आता निघावं लागेल. चलो
लग्नाचे रितू vlog. नवरी हा ब्लॉग ब्राईड स्वतः शूट करते. म्हणजे आम्ही तेवढे आहोत. अरे यार मी लग्नाचा ब्लॉग शूट करते कारण की माझ्या सासू सासऱ्यांनी मला स्टिक ऑन केलंय की त्यांना लग्नाचे लग्नाचे ब्लॉग vlogs बघायचे. सो त्यांच्यासाठी मी एवढी Yes. लव- आणि हे ना बघितलं नवऱ्याचं प्रेम मेहंदी काळी गाळी झालेली आहे. नवऱ्याचं प्रेम बघा भरभरून आमच्या जिजूंचं भरभरून प्रेम आहे. भरभरून प्रेम आहे तशीच भरभरून फसा हळद लावलेली आहे सगळ्यांनी मला Yes. आणि आता भरभरून सगळेजण नाचणार पण आहेत. काय हा प्रकार ते बिफोर रीलचं बाई मला कळालं नाही तो जोर. चल ए रितू मस्त दिसते खरोखर खूप छान दिसते तू आणि नक्कीच तुला परत दाखवणार मी पूर्ण सेट थांब एकदा परत दाखव देता रितू ए रितू थांब गाऊन दाखव पूर्ण तुझं भारी क्वालिटी A1 क्वालिटी आहे मस्त दिसते चला आता जेऊया हेवी म्हणजे मोबाईल 500ची नोट मागची साखरपुड्याला पण होती ना आहे ना साखरपुड्याला पण होती ना होती. असं वाटतंय मला साखरपुड्याला होती, होती ना होती. हीच होती ना मी 500ची ही नव्हती वेगळी होती पण 500ची नव्हती म्हणजे असं काय आहे का त्याच्या 500ची नोट ऍक्च्युली ठेवायचं ह्याचं तुम्ही बघू शकता त्या नोटीमध्ये? ते नाही बघू शकत कारण की ह्याच्यावर 88811 आहे तर अच्छा. अशा नंबर्सच्या नोटी लवकर भेटत नाही आणि ती मला भेटलेली आहे म्हणून मी सांभाळून आणि ठेवते. जमा करून ठेवते आणि म्हणजे लक्ष्मी पूजनला मी तीच नोट पूजायला ठेवते तशी पण आमची ऋतू पण लक्ष्मीच आहे ब्रो थांब ना आमची ऋतू लक्ष्मी आहे ना काय मध्ये मध्ये बोलते का तू आहे मग लिंबू कलरची साडी पण दिव्या नाही लागत बाबा हे सगळं असताना पण नाही लागत एकदा तर कधी होतं असं झालं एवढ्या दिवसाची प्रिपरेशन उद्या संपणार आहे
ताई ओ एवढा मोठा पान घातला म्हणून लेट आली. तुम्ही कुठे होता तर आम्ही खूप काय नाही मी ठेवलंय अजून आता परत नाचायचं आपल्याला. आम्ही तुमच्यासाठी रिटर्न नाचू. डान्स जस्ट बंद झालाय आणि बिचारी सिंगलचा आवाज गेलाय कारण की खूप ती कालपासून ओरडत आहे. का माहित मला नाही माहिती का ओरडत होती घरी. त्या आवाजाचा का बसला तुझा आवाज. नाही ऍक्च्युली तिला नजर लागली भाऊबीज पासून. दादा दादा आलेले आहेत पण आम्ही डीजे परत वाजवणार. सर्वात पहिला दादा आणि ताई आले. ताई पण इथे आहे दादा पण इथे आहे आणि दोघं मी गोव्याला गेलो ना त्याच्यामुळे समजलं ते दोघं कुठे एकच आणलं बघू कोमलच्या दातात काय टाकलाय. कोणी चांगला मटणा खायला. साप मटणा मोरल्या 2 किलो. मग त्यातला काढायला तू पकड का मागवतोस. मारी दादा दादा या ताईला ज्यूस आहे ना. रील बघला मोसंबी का ज्यूस. मोसंबी का ज्यूस. असं नाही तो मोसंबी का ज्यूस पिला तू. असं डायरेक्ट कॅमेरा बोलतो मेट्रो मध्ये. डेंजर बोलतो ताई बस. त्याच्यासाठी ब्लॉग चालू कर. हे दादा हे दादा खरं सौरव पहिला हिच्याबद्दल कशी दिसते. नाही छान नाही काहीतरी नाव ठेव. म्हणजे हळद दिसते ते काय दिसतंय. अद्रक दिसतंय. ग्लो छान आलाय सर्वांना. बोलावं लागतं. नाही दादा दादा कॅमेरा समोर बोलावं लागतो. आई शपथ. हो एकच पोरिओ ग्लो आला. एकच पोरिओ ग्लो आलाय बघा. कोणी मी बघा. जसं की दिव्याचं नेक्स्ट लग्न आहे. नाही मला माहिती कोमलचा एवढ्या लवकर नाहीये. जेव्हा असेल तेव्हा 4 वर्ष थांबा. नाही साप डोकरी होल तरी मी नाही. 4 वर्ष कुठे झाले बा आता. 10 वर्ष. तो जांभूल नाही पिकली. माझ्या भावांना ना बिलकुल मला पाठवायची नाहीये. अजिबात नाही. पोरगा कसा असेल नसेल माहिती नाही बाई आम्हाला. भावांना पाठवायची आमची तर पोर चांगली राहिली नाही ठेवली. मग असा मी विचार करावा लागतो बाई. तिकडे सोनल गदा असतं. अपुरा तुमचा क्या कहना आहे. आमच्यात अजून टाइम आहे ना. अजून थोडा टाइम. पहिल्या साथी मग नाही पहिला हिला पाठवणार त्याच्यानंतर आम्ही. मग ठीक आहे. असं बोलू नका. रडायला येईल आता मला. थांबा जरा. मी रडायच्या आधी तिथे रडायला येईल. मी जायच्या विचारानेच. बोलू नका काय. बरोबर आहे. दादा आलेले आहे तिथे गाईज. येऊ शकता तुम्ही. आम्ही सर्वात लेट आहोत पण आम्ही सर्वात लास्ट पर्यंत टिकणार. बिलकुल मला पाठवायची नाहीये. अजिबात नाही. पोरगा कसा असेल नसेल माहिती नाही बाई आम्हाला. आमच्या भावांना पाठवायची.
काय बोललास आता? गाईज आणि म्हशीनो, मी जस्ट तिला सांगितला का उद्या रडशी का बका बका रड मम्मी नको ना माहेरीची साडी. लेडी ग्राफची साडी आहे, लेडी ग्राफची साडी. ओय 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 नेसली लेडी ग्राफची साडी. येस येस लेडी. आवडला ब्रो, आवडलं. आवडला हे पण. अरे ये थँक्यू, पंचलेट धन्यवाद. पसंद आहे. चलो आमचं झालंय पॅकअप. आम्ही आता इथून निघतोय. केवढी मजा केली, जाम 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 मजा केली. आता पाल. हा आता मधील पाल काय आठवला? नेक्स्ट आता उद्याची नेक्स्ट काय, उद्या जाऊ येऊ. उद्या आता आणि पोर आमची सगुनी रडू नको रे, जास्त रडू नको रे. नवऱ्याला त्रास द्यायला रडतच चालली नाही आहे. आमची नवरी. नवऱ्याला त्रास द्यायला चालली आहे इकडनं. म्हणजे मी काय एवढी त्रास नाही देते? नाही एवढं आमच्या नाही, मुलीला मला माहित आहे, सगळ्यांना मला माहित आहे ही अजिबात काय बोलणार नाही, फक्त डोळे दाखवणार नवऱ्याला. मला माहिती डोळे बघ, तुम्ही डोळे दाखवणार. बघ. डोळे बाबा बघ. की. आता असं ढिंचक करत चला घरी. चलो बिचारा चलो कुणाल. आमचे बाय 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 चला चलो बाय. आणि कसं वाटलं आमचा ब्लॉग सर्वांना नक्की सांगा तुम्ही कमेंट मध्ये. चलो बाय.